बोला बोला. आपण गेल्या आठवड्यामध्ये आपण ट्रीटमेंट केली तुम्हाला. ट्रीटमेंट केली तुम्हाला. ट्रीटमेंट करायच्या आधी काय होतं, काय काय होत होतं, डॉक्टरांनी काय सांगितलं, आता काय झालंय आणि आता काय होतंय आणि कसं वाटतंय, हे तुम्ही दोन शब्द हे शॉर्टमध्येच बोलायचं. एवढं मोठं आपल्याला सगळं सांगायची गरज नाही की बाबा काय होत होतं आणि आता काय बाकी इतर डॉक्टर लोक कशावर इलाज करत होते आणि तुम्हाला मी कशावर इलाज केले आणि काय फरक पडला. कॅमेरा चालू आहे, कॅमेऱ्यासमोर तुम्ही बोलू शकता. पहिलं माझं पूर्ण शरीर जड वाटत होतं, पण आता पहिल्या डॉक्टरांनी काय सांगितलं, तुमच्या गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे, पण ते गुडघ्याचाच इलाज करत राहिले. काय करायचे मालिश करायचं, पाय हलवायचं, व्यायाम द्यायचे खेळायला, ते व्यायाम केले. पण आता जे एक दुखणं निघालं पाटणीचं, तर गुडघ्याचं तर बाजूलाच राहिलं. तर सगळ्या डॉक्टरांचं गुडघ्यात गॅप आहे. तर आता डॉक्टर सांगतात गॅप नाहीये, पाटणीचा आहे मणक्याचा त्रास. गुडघ्याचा गॅप आहे, पण त्रास कुठून सुरुवात होतोय? मणक्यापासून. तुम्हाला कोणी सांगितलं? तर तुम्ही तपासलं म्हणून सांगितलं ना. हे तुम्हाला माहिती कशी मिळाली माझी? तुमची माहिती मिळाली. आता आमची कुठली आहे तिने आपलं ते सांगितलं, नाव सुचवलं तुमचं. म्हणजे मुंबईमधून तुम्हाला मुंबईवरनं त्यांनी हे केलं. ती माघारी तेव्हाच बोलत होती, तेव्हा कंडिशन लईच बेकार होती माझी. इतकी कंडिशन म्हणजे खाली बसताच येत नव्हतं मला, म्हणजे असं पायवरती करून बसत. आज किती पाय जातात? आता इथं बसले तरी मी याच्यावर 2 पाय ठेवायचे, तेव्हा मी बसायचे. पंजे आलो वगैरे, पंजे आलो. किती वर्षांतर पंजे आले? 20 वर्षांतर. 20 वर्षानंतर पंजे. कॅमेऱ्यामध्ये किती वर्षांतर पंजे आले? 20 वर्षाचं दुखलं हे. त्याच्या अगोदरचं असेल, पण एवढं काही जाणवतं नाही. वय होतं तेव्हा काय नाही, आता वय झालं तेव्हा जास्त त्रास होतो. गुडघ्याला किती वेळ ट्रीटमेंट केली आपण? गुडघ्याची आता 4च झाली. नाही, गुडघ्याला ट्रीटमेंट दिली का? नाही, आजच झाली. आजच एकदा झाली. आता पाठीचंच झाले सगळं. गुडघ्यासाठी त्याचे तुम्हाला म्हटलं तर मंगन गेलेलं सांगितलं डॉक्टरने, त्याचे गॅप पडले म्हटलं. त्यासाठी आपण हे प्रोडक्ट देतो तुम्हाला. हे प्रोडक्ट घेतल्यानंतर तुमच्या गुडघ्याचं खूप चांगलं होऊन जाईल आणि त्यातले मंगन जरी भरलेलं असेल ते पण निघून जाईल. तर हे प्रोडक्ट हे सकाळी, हे दुपारचे, ही सकाळी सकाळी नाश्ता केल्यानंतर तुम्ही एक घ्यायची गोळी घ्यायची, पाणी प्यायचं. 1.5 तास काय खायचं नाही. 1.5 तास केल्यानंतर याच्यात एक गोळी आहे, जे 150 ml पाणी घ्यायचं, पाणी गरम पाण्यामध्ये टाकून द्यायचं आणि चहासारखं शिप प्यायचं. त्याच्यानंतर 2 तास तुम्ही काही खायचं नाही. जर खाल्लं ते कंटिन्यू तुम्ही 6 महिने जर घेतले तर तुम्हाला आज तर तुम्ही फक्त माझ्या ट्रीटमेंटने चालता, पण उद्या हे याच्यातून मंगन पण बरोबर येईल आणि खूप चांगलं चालू शकतात तुमचे आणि तुमचे सगळे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तर मला वाटतं बरंचसं तुम्हाला फरक पडलेला आहे. तर काय तुम्ही लोकांना काय सांगू शकाल? तर लोकांना काय सांगणार, जसं मला जसा फरक पडला तसं जर तुमचं नाव सुचवलं कोणी तर तुम्ही पण त्याची ट्रीटमेंट घेतली, त्याच्यानंतर फरक पडेल थोडा. धन्यवाद. मग हे 6 महिने घ्यायचं काय औषधं? हे 2 ब्लड सायकल घ्यायचे असतील. हे 3 पहिले एक तर घ्या. एक घेतल्यानंतर तुम्हाला रिझल्ट माहिती पडला, तुम्ही ऑटोमॅटिकली घ्यायला पाहिजे. 4-6 महिने घेतल्यानंतर 2 ब्लड सायकल. जर आयुर्वेदिकचे कसं असते, 6-6 महिन्याची ट्रीटमेंट देतात. एक 15 दिवसाचं घ्या, 15 दिवसांनी घ्या. तर हे 6 महिने म्हणजे 2 ब्लड सायकल जर घेतले तर त्या 2 ब्लड सायकलमधून खूप चांगला, म्हणजे त्याचे वंगण पूर्ण संपलेले आहेत, ज्याला अगदी झोपलेले आहेत असेही पेशंट चालू शकतात. त्या प्रॉडक्टची एवढी टेस्टिंग केलेली आहे. जवळजवळ 500 लोकांना केलं, तर 500 लोकांमध्ये 495 लोकांना रिझल्ट आला. रिसर्च केला, कंपनी रिसर्च प्रोडक्ट आहे, याच्यावर रिसर्च करून याच्यावर ट्रायल बेस केला, पण 495 लोकांना रिझल्ट आला. प्रोडक्ट खूप उपलब्ध होतं. कॉलेजन आणि प्रोबायोटिक हे दोन्ही खूप मोठं काम करतं आणि मला वाटतं तुम्ही खूप चांगले चालू शकाल. आज तर तुम्ही कितीतरी दिवसांनी तुम्ही खाली जायला लागला आता आणि आता तुम्ही दररोज जाता रिझल्ट. ठीक आहे, खाली गेलेच नाही, घराच्या बाहेरच नाही पडायचं. जरा बाहेर येत नाही, तिथं गेले की पाय बोलले. पण आता तर जाताय ना. हो, धन्यवाद.